हाय फ्रेंड्स, माझं नाव समीरा रासम. आपण आजच्या युगात सोशल मीडियाचा फार वापर करतो कारण त्याचे अनेक फायदेही आहेत. पण त्याचबरोबर या सोशल मीडियाचा वापर करून डिजिटल डिव्हायसेसचा वापर करून आपली फसवणूक केली जाऊ शकते. आणि त्याच फसवणुकीचा एक प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट. नुकतीच माझी एक मैत्रीण मीनाक्षी ह्याच प्रकाराला बळी पडली आहे. तर तिच्याकडून आपण जाणून घेऊया, तिच्याशी आपण संवाद साधूया की नक्की काय प्रकार आहे डिजिटल अरेस्ट हा नक्की काय प्रकार काय आहे. असं आहे की तुम्हाला एक कॉल येतो आणि त्या कॉलवर तुमच्यावर भरपूर ॲलिगेशन्स लावले जातात, तुमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले जातात आणि त्या गुन्ह्यांच्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं व्हिडिओ सर्व्हिलन्स चालू आहे, तुमच्यावर व्हिडिओद्वारे वॉच ठेवला जातोय, देखरेख चालू आहे. आणि असे कॉल करणारे फ्रॉड लोक जे आहेत ते CBI, RBI किंवा नोटिफिकेशन युनिट, TRAI अशी मोठी मोठी नावं घेतात, पोलिसांची भीती देतात आणि तुम्हाला अरेस्ट करावं लागेल किंवा तुम्ही या चौकशीला सामोरं जा. आणि तुम्ही जर सामोरं गेलात तर तुम्ही काहीच केलेलं नसल्यामुळे तुम्ही या गुन्ह्यांमधून सुटून जाल असं सांगितलं जातं. तर तुम्हाला ते पूर्ण वेळ तुमच्या व्हिडिओ म्हणजे व्हॉट्सॲप कॉलद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्यावर लक्ष ठेवतात. जेवढे किती तास तुम्ही त्याच्यामध्ये असता तर ते तुम्हाला कॅप्चर केल्यासारखे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात असा हा. आणि हे लक्ष डिजिटली ठेवलं जातं म्हणून त्याला डिजिटल अरेस्ट म्हटलेलं आहे. पण हा अवेअरनेस तर आहे समाजात की असे कॉल्स येतात, अशी फसवणूक केली जाते, तरी पण का होत आहे? हां, माझ्या बाबतीत पण असं झालं. मी असा व्हिडिओ बघितला होता, मी हे ऐकलेलं होतं आधी. तरीसुद्धा असं होतं की जेव्हा तुम्हाला हे सांगितलं जातं, आता मी माझ्याच अनुभवावरून सांगते की तुम्ही नाकारलं जरी, म्हणजे त्यांनी फोन केला आणि सांगितलं तुमच्या नावावर तुम्ही हे बोलत आहात का आणि तुमच्या नावावर हा फोन नंबर आहे, सिम कार्ड रजिस्टर्ड आहे आणि ह्या सिम कार्डवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुमच्या नावे HDFC बँकेमध्ये एक अकाउंट ओपन केलेलं आहे ज्याच्यामध्ये 600 मिलियन रुपीजचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, जे की ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ब्लॅकमेलिंग आणि मनी लॉन्ड्रिंगच्याशी लिंकेज असलेली सगळे ही ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि म्हणून CBIच्या थ्रू दिल्ली ब्रँचमधून आम्ही तुम्हाला कॉल केलेला आहे. आणि तुम्ही जर हे नाकारायला लागलात, म्हणजे जेव्हा मी हे त्यांना म्हणायला लागले की ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, हा फोन नंबर मी घेतलेला नाही, सिम कार्ड HDFC बँक दिल्लीमध्ये माझा काही संबंध नाही, तरी ते तुम्हाला मला म्हणत राहिले की हाँ मैडम, तो किसी ने आपकी आइडेंटिटी का मिसयूज किया होगा, शायद आपको ऐसे लग रहा है, आपने किधर आधार कार्ड दिया था. मग त्यांनी मला माझा आधार कार्ड नंबर सांगितला की ये नंबर आपका ही आधार कार्ड नंबर आहे. तर तो होताच, कारण तो आधार कार्ड नंबर त्यांच्याकडे होता, माझी काही माहिती त्यांच्याकडे होती, म्हणूनच त्यांनी हा कॉल केला. त्याच्यामुळे मग मी म्हटले हो, आणि मग मी पुढे त्यांच्याशी बोलायला लागले. तर जसं त्यांनी भासवलं की ओके, एका ठिकाणून फोन दुसऱ्या सिनियर CBI अधिकाऱ्याकडे दिला जातोय का, बोललं जात आहे आणि आता त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनला सामोरं जा. आणि मग त्यांनी सांगितलं आपलं नाव आणि हे की मी सिनियर CBI ऑफिसर बोलतोय आणि तुमच्यावर हे ॲलिगेशन्स आहेत, तर तुम्ही आता कोऑपरेट करा, आम्हाला चौकशीला सामोरे जा. पण तेव्हा एकदा सुद्धा असं मनात विचार येत नाही का की हा फ्रॉड असला तर? हो, हे मी विचारलं सुद्धा, हा फ्रॉड आहे असं मनात येऊन हा कॉलच का फ्रॉड आहे का असंही मी मध्ये एकदा त्यांना म्हटले. चौकशी चालू असताच म्हणजे त्यांनी अनेक गोष्टी विचारल्या, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही काय प्रकारचे अकाउंट्स हँडल करता, तुमचा बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी, शेअर मार्केटमधलं ट्रेडिंग याच्याशी काही संबंध आहे का, असं विचारत आणि मग मी म्हटलं की हा कॉलच फ्रॉड असू शकेल. तरी त्यांनी त्याच्यावर मला एक तोपर्यंत लेटर पाठवलं होतं ज्याच्यावर CBIचा वॉटरमार्क होता आणि लोगो होता, जो की आजकाल खरं म्हणजे कोणीही करू शकतं. पण हे नंतर लक्षात आलेली गोष्ट आहे, तेव्हा ते खरंच वाटलं की अरे हो. तर ते मी समोर येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला आयडेंटिटी दिली आहे आमची, आणि असा सीन क्रिएट केलेला होता की ऑफिसमध्येच ते लोक बसलेले आहेत एका व्यवस्थित CBI. आता आपण CBIचं ऑफिस समीरा कधी बघितलेला नसतं, आपण मोठी मोठी ऑफिसेस बघितलेली नसतात, आपला अशा अधिकाऱ्यांशी डायरेक्ट कधी संबंध आलेला नसतो.
सो ते कशा वेशात असतात, काय प्रकारचं आयडेंटिटी कार्ड घालतात का नाही घालतात, त्यांनी ओळख दिली. मग मी म्हटलं कोऑपरेट करा. आणि फ्रॉम द स्टार्ट ऑफ कॉल तुम्हाला ते सतत सांगत राहतात की हा सगळा मामला कॉन्फिडेन्शियल आहे, गोपनीय ठेवायचा आहे. कारण की ही चौकशी जी आहे ही अनेकांना समजली तर त्याच्यातले आपल्याला लीक होऊन त्याच्यात आपण योग्य माणसांना पकडू नाही शकणार. सो हे कोणी केलं आहे नेमकं हे शोधून काढण्यासाठीच हे गोपनीय ठेवायचं आहे. आणि तुम्ही कोणाचेही फोन उचलू शकणार नाही. आत्ताच्या तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा. त्यावरही मी त्या माणसांवर चिडले की अशा कशा शक्य आहे की एखादी व्यक्ती आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करू शकेल. तरी त्यांनी मला ते पटवलं की ते करणं भागच आहे, कारण की आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं ज्यांनी खरा गुन्हा. हा भाग झाला वेगळा, पण जेव्हा पैशाचं ट्रान्झॅक्शन करायची वेळ येते तेव्हा असं येत नाही का की काय पैशाचं काय विषय? पैशाचं सुद्धा त्यांनी असंच सांगितलं की तुमच्या अकाउंटमध्ये जे की माझं अकाउंट नाही आहे ते खोटं अकाउंट माझ्या नावे आहे असं भासवल्यावर त्यांनी सांगितलं की ह्या अकाउंटवर एवढे पैसे आले आहेत आणि ह्याचा ह्युमन ट्रॅफिकिंग आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंध असल्यामुळे तुमची सगळी अकाउंट्स आम्हाला चेक करायची आहेत आणि ते चेक करण्यासाठी म्हणून आम्ही एक डमी अकाउंट तयार करणार आहोत. RBI ते आम्हाला करून देईल आणि त्याच्यात तुम्हाला ती सगळी तुमची जी रक्कम आहे ती ट्रान्सफर करायची आहे. त्यावेळी आम्हाला लक्षात येईल की कुठे कुठे व्यवहार ह्या अकाउंटमधून होत आहे. आणि एकदा तुम्ही कोऑपरेट करायचं ठरवलं ना, म्हणजे एकदा आता तुम्हाला त्यांनी पहिल्या एक सीन चांगले 2-4दा क्रिएट करून तुमच्या प्रतिप्रश्नांना की हे कसं खरं नाही आहे, हे काय आहे, माझा काही संबंध नाही, हे तुमचे एकदा त्यांनी प्रश्न मिटवले, तुम्हाला त्यांनी घेतलं त्यांच्या ताब्यात की एकदा तुम्ही कोऑपरेट करायला लागलात की नंतर खरंच काही त्याला अर्थ उरत नाही की तुमच्या मनात शंका येतात. म्हणजे मला असं वाटत होतं की आपण हे कोणाशी तरी बोलावं, पण त्यांनी जे सांगितलं होतं आणि ते सतत म्हणत होते, म्हणजे लिटरली मी दरवाजाची कडी काढायला गेली तर लगेच त्यांना आवाज आला, मॅडम आप कहाँ है, मैडम आप क्या कर रही है, कैमरा के सामने आइए. मग मी त्यांना हेही म्हटलं ॲक्च्युली की डेली रूटीन का कुछ करना नहीं है क्या, आप क्या बोल कैसे इन्वेस्टिगेशन है ये. हाँ कर सकती है, कैमरा ऑन रख के आप किचन में जो करना है आप खाना खाइए. हळूहळू ते तुम्हाला तुमची काळजी घेतल्यासारखं पण दाखवतात की मैडम आपने खाना खाया क्या, फिर आप क्या करती है, आज के बहुत सारे अपॉइंटमेंट्स आपके कैंसिल करने पड़े, सॉरी मैडम लेकिन आपको करना पड़ेगा, क्या करना है मैडम, ये इन्वेस्टिगेशन है और CBI आप तो जानती है कितना बड़ा डिपार्टमेंट है और कैसे इन्वेस्टिगेशन होता है, तो प्लीज़ आप कोऑपरेट कीजिए. सो ते तुम्हाला असं सांगायला लागतात की तुमच्या कोऑपरेशनमुळेच कसं काय आपण ह्या मोठ्या गुन्हेगारांना पकडण्यात यशस्वी होऊ. इवन दो त्यांनी मला असंही सांगितलं की तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही, तुम्हाला आम्हाला समजतं आहे की तुमचं डेली रुटीन कोलमडणार आहे, तुमची कामं ठप्प होणार आहेत आणि तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण की तुम्ही एकट्याच नाही आहात, असे 200 लोक फसलेले आहेत आणि आमची वेगवेगळ्या लोकांची ॲट अ टाईम हे चालू आहे, चौकशी चालू आहे. तर मी काही मध्ये मध्ये बारीक विचारत होते, माझ्या त्यावेळी माझ्या मेंदूत जे काही चाललं होतं. ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास बघतो याच्यावरून काय असेल. हो, पण आणि टेक्नॉलॉजीचा पण अभ्यास, म्हणजे मला नाही कळलं की ते व्हिडिओवरनं माझं टायपिंग पण त्यांना कळत आहे, हे मला कळलं तर आहेच. हो, पण त्याच्या बोलण्यावरून तू कॉर्पोरेट करत गेली. हो, कोऑपरेट करत गेले मी. आणि इवन मध्ये मी प्रश्न विचारत होते त्यांना की असं कसं काय तुम्ही करू शकता, मग अजून किती जणांची चौकशी आता चालू आहे, तर ते बिनधास्त उत्तर देत होते. आणि त्यांनी तसे सीन पण क्रिएट केलेले आहेत की आपण बोलत असताना सुद्धा दुसऱ्या फोनची रिंग येते, त्याच्यावर किंवा रिंग वाजलेली ऐकू येते, त्याच्यावरनं ते तिसऱ्या माणसाला सांगतात की ह्या CBI दिल्ली CBI मेन ब्रँचमधून आम्ही हे बोलत आहोत, हा नंबर आहे का, हे माणूस बोलत आहेत का, हे सगळं कन्व्हर्सेशन मी ऐकत होते. सो मला नंतर ते खरंच वाटायला लागलं. ते तुम्हाला इतकं कम्फर्टेबल नंतर करत जातात की तुम्ही घाबरू नका, तुमचं डेली रुटीन आमच्यामुळे डिस्टर्ब होतं याची आम्हाला जाणीव आहे, याच्याबद्दल ते सॉरी पण म्हणतात. मग ते तुम्हाला म्हणतात की पण काय करणार, आपल्याला ह्या मोठ्या लोकांना पकडायचं आहे आणि मॅडम तुम्ही ऐकताच
अशा प्रकारचे किती स्कॅम होतात. पण तुला डिजिटल अरेस्ट बद्दल याआधी माहित होतं का? हो, मला डिजिटल अरेस्ट होतो म्हणजे काय हा व्हिडिओ मी एक बघितला होता खरं म्हणजे. पण समाव ते तसंच आहे की आपल्याला त्यावेळी आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहोत म्हणजे आणि ज्याला अवेअरनेस आहे, ज्याला माहित आहे, त्याच्यासोबतही होऊ शकतं. त्याच्यासोबतही हे होऊ शकतं. आणि मला माझ्या बाबतीत हा प्रकार झाल्यानंतर 2-4 लोकांकडनं मला असं कळलं की त्यांना माहिती असूनही त्यांच्याबद्दल असं झालं आहे. सो असं वाटू शकतं की कसं काय, पण ते कसं म्हणजे हे. आणि हा फक्त फायनान्शियल फ्रॉड नाही आहे समिधा. ह्याच्यामध्ये ना खूप जास्त सायकोलॉजिकल हॅरॅसमेंट आहे, तुमची मानसिक छळ आहे याच्यामध्ये भरपूर. आणि ज्या तुम्ही कसे सामोरे जाता या छळाला, ते खूप जास्त त्रासदायक आहे की तेव्हा तुम्ही सामोरे जाता, कारण तुम्हाला दुसरा एक मोठा छळ समोर दिसत असतो की अरे आपल्या नावे कोणीतरी अकाउंट ओपन करून कोणीतरी वेगळा नंबर घेऊन एवढे सगळे प्रकार केलेत. हा ऑलरेडी आपल्या बाबतीत झालेला अन्यायकारक प्रकार किंवा गुन्हा म्हणजे आपण न केलेला गुन्हा आपल्यावर नोंदवला गेला आहे. हा छळ जो आहे तो मोठा छळ दिसता. हा छळ त्या क्षणी आपल्याला खूप नाही वाटत, जे मी अनुभवलं. 25 तास सतत दिवस रात्र त्या अंडर व्हिडिओ सर्वेलन्स राहणं, कोणाच्या तरी देखरेखीखाली राहणं, ह्याचा ट्रॉमा नंतर कळतो की केवढा मोठा होता. तेव्हा आधीचा ट्रॉमा मोठा असतो की तुमच्यावर एवढे ॲलिगेशन्स लागलेले आहेत. जो माणूस साधा व्यवहारात कोणाला 10-20 रुपयांना फसवत नाही किंवा खोटं बोलत नाही कधी आपण सहजासहजी, आणि कुठल्या सगळ्या नियमांचं आपण पालन करतो, आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की एवढं सगळं करून जर कोणीतरी आपल्या आयडेंटिटीचा मिसयूज केला आहे तर येस डेफिनेटली आपण त्यांना पकडून द्यायला पाहिजे. आणि आपली जर कुठची छोटी भूमिका जर त्याच्यात असेल पकडून देण्यामध्ये, तर ती आपण निभावली पाहिजे. म्हणून आपण कोऑपरेट करत जातो. कारण बिईंग अ गुड सिटिझन, आपण चांगले नागरिक आहोत, आपण चांगली व्यक्ती आहोत, तर आपल्याला असंच वाटतं की अरे हां, आपण दुसऱ्याला पकडून दिलं पाहिजे. असे तर खूप लोकांच्या बाबतीत फ्रॉड होतात, तर ह्या माणसांना आपण पकडून, जर आपली मदत होईल तर घ्या बाबा करा. सो आपण ते करत जातो. आणि हे ज्याच्यासोबत हे घडतं, मग त्या व्यक्तीने काय करावं किंवा त्याच्या फॅमिलीने, फ्रेंड्सने त्याला सपोर्ट कसा करावा? राईट. हा एक मोठा भाग आहे की सगळ्यांनाच, म्हणजे तूच असं नाही, आता पहिल्यांदा सगळ्यांनाच असं वाटतं. जेव्हा मीही हा डिजिटल अरेस्टचा व्हिडिओ बघितला होता, तर मी सायकोलॉजिस्ट आहे, मानसोपचारक आहे, मी या क्षेत्रात काम करते, मनाच्या कार्याचा थोडाफार माझा संबंध आहे, म्हणून मला असे प्रश्न पडले नाहीत की कसं काय होतं, कळलंच कसं नाही, मग तुम्ही केलंच कसं नाही, मग तू कोणाला तरी सांगायलाच पाहिजे होतंस, मग तू फोनवरच जायला पाहिजे हे होतं. प्रश्न असतात की तुम्ही एवढे शिकलेले आणि तुम्हाला फसवलं कसं? राईट. सो ते असं आहे की हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो. हा ट्रॅप आहे. तुमच्या मनाचा ताबा त्यांनी एकदा घेतला, तो कशा प्रकारे घेतील हे आपल्याला माहिती नाही. असं बोलून तसं बोलून तुम्हाला आणखीन काहीतरी लेटर वगैरे पाठवून तुम्हाला त्यांची आयडेंटिटी त्यांनी डिस्क्लोज केली, असं करून खरं भासवतात. आणि आपण भोळे असतो ना, आपण विश्वास ठेवतो. आणि ना मला एक समिधा असं सांगावंसं वाटतंय, खरं म्हणजे हे जग विश्वासावरच चाललेलं आहे. अविश्वासावर हे जग नाही चालू आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी विश्वास ठेवूनच करतो आहोत, आणि आपलं आयुष्य आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो, विसंबून राहतो, म्हणूनच आनंदी आहे जेवढं किती आहे. नाहीतर रोजच्या एवढ्या कटकटी आहेत, त्याच्यात जर विश्वासच नसेल ना, प्रत्येक क्षणी आपण जर सावधान राहायचं असेल आणि अलर्ट की प्रत्येकावर संशय घ्यायचा असेल प्रत्येक समोरच्या गोष्टीवर, तर खरंच आपल्याला जगणं मुश्किल होईल स्नेहा. पण ते विश्वास ठेवतो म्हणूनच तर हे गुन्हे घडतात. मुद्दा हा आहे की असा गुन्हा घडला तर तो कोणाच्या बाबतीत घडला आहे, म्हणजे त्यांचं पद काय आहे, त्यांना अनुभव किती आहे, ते डिजिटल माध्यम किती वापरतायत, किंवा ते किती हुशार आहेत, ते व्यवहारात इतर वेळी किती हुशार आहेत, किंवा ते किती निर्भय आहेत, बिनधास्त आहेत. म्हणजे
मलाच असं झालं की मलाच लोक म्हणायला लागले, अरे एरवी तर तुम्ही एवढं काही घाबरत नाही आणि मग काय सीबीआयला घाबरलीस तू एवढी, आणि तू तर मानसोपचारक आहे आणि तू कसं काय बळी कसं पडलीस? काय बळी असं. सो तुमचं हे सगळं गोष्टी तिथे, प्रतिमा आणि हा तुमच्या भौतिक हुद्दे आणि तुमची पदं आणि तुमचं शिक्षण तिथे काही कामी येत नाही. तुम्ही त्या एका फ्रेममध्ये गेलात त्यांच्या ताब्यात की ते तुम्हाला सहजपणाने गंडवतात, सरळ सरळ गंडवतात. आणि मुद्दा तो नाही आहे. मला जास्त समिधा ह्या निमित्ताने असं सांगावं वाटत आहे की पैशांचं नुकसान होतं आणि ते 50,000 आहे, 1,00,000 आहे का 20-50 रुपये आहे याच्यावर त्याची तीव्रता ठरत नाही. प्रत्येक माणसाने जो हार्ड अर्न मनी म्हणतो ना आपण, स्वतः कष्टाने कमवलेले पैसे असतात, ते 20 असले तरी आणि 20,000 किंवा 2,00,000 असले तरी ते जाणं हे त्रासदायक आहेच. तो लॉस जो आहे तो थोडा भरून काढता येईल किंवा तो लॉस अदरवाईज पण झाला असता. म्हणजे समजा बँकेतून कोणीतरी पैसे उघडले असते किंवा अनेक वेळा कुठेतरी आपण बँकांमध्ये किंवा कुठे पैसे गुंतवतो, शेअर्समध्ये गुंतवतो, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवतो, तिथे धोका पत्करून आपण ते करतो आणि ते बुडतात सुद्धा. कुठेतरी जमिनीच्या ठिकाणी बुडतात, कुठे घर घेताना बुडतात, काहीतरी होतं. सो तो लॉस तर असाही होत असतो काही ना काही स्वरूपात कदाचित अनेक व्यक्तींच्या बाबतीत. पण हा जो सगळा मनावर घडलेला आघात आहे, मनाबरोबर घडलेला आघात जो आहे ना, हा पचवण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्यातून गेला आहात, एका ताणातून तुम्ही, भयंकर ताणातून गेलेला, नुसतं साधा ताण नाही, खूप जास्त ताणातून तुम्ही गेलात आणि आता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय मदत लागेल. तर ते मला जास्त फोकस इथे करावं असं वाटतं आहे की नातेवाईक, जवळच्या व्यक्ती, ज्यांना कोणाला हे समजेल की आपल्या माहितीतल्या व्यक्तीबरोबर असा प्रकार झालेला आहे, तर त्याला तुला असं कसं कळलं नाही, तसं कसं कळलं नाही, मग तू हे का केलं नाहीस, मग तू ते का केलं नाहीस, असं करायला हवं होतं. एक लक्षात घेऊयात मित्रांनो आपण इथे की हे सगळं त्या व्यक्तीलाही नंतर जाणवत असतं. त्या व्यक्तीला स्वतःला अपराधी वाटत असतं की आपण असं कसं करू शकलो नाही, असहाय्य वाटत असतं, हेल्पलेस वाटत असतं आणि आपण ब्लेम करतात आणि आपण कसे बळी पडलो हे स्वतःला त्या माणसाला पण कोडं पडलेलं असतं की एवढं आपल्याला लक्षात का नाही आलं आणि कसं नाही आलं. म्हणजे आपण मूर्ख आहोत, आपल्याला काही अक्कलच नाही, आपण त्यांच्या एवढे स्मार्टच नाही आणि खूप असहाय्यता, खूप जास्त उद्विग्नता, खूप जास्त स्वतःचा राग, परिस्थितीचा राग, समोरच्या त्या फसवणाऱ्या माणसांबद्दलचा द्वेष आणि असहाय्यतेची भावना. मग हळूहळू आता ह्याच्यातून आशा काय आहे, फसवले गेलो आणि हे ॲक्सेप्ट न होणं किती काळ, ह्या सगळ्या नकारात्मक भावनांमधून ती व्यक्ती जात असते. तर त्यावेळी इतर जी माणसं आहेत, नातेवाईक, फॅमिली, त्यांनी त्या व्यक्तीला ताबडतोब गुन्हा नोंदवायला मदत करणं किंवा त्या व्यक्तीला जर इतर हेल्थ प्रॉब्लेम्स काही असतील, म्हणजे एकदा लक्षात आलं ना तुमच्या की आपण असे बळी पडलोय, देन स्टार्ट इट, म्हणजे ते भीतीमध्ये जातं, चिंतेमध्ये जातं, तुम्ही खूप घाबरता, तुम्ही खूप, म्हणजे जेवढं आधी तुम्ही त्या सर्व्हेलन्सच्या अंडर असताना घाबरलेले आहात त्याच्याही पेक्षा खूप भीती तुमच्या मनात येते किंवा तुम्ही अनेक दुसरे विचारांनी घाबरता. सो त्या भीतीसाठी, म्हणजे भीती घालवण्यासाठी म्हणून लोकांनी त्यांना आधार देणं की आम्ही तुझ्या सोबत आहोत, आत्ता तू सुरक्षित आहेस. हे जो झाला प्रकार आहे हा होऊन गेला आहे आणि तुझ्या जीवाचं काही झालेलं नाही आहे हे सांगणं. आणि माझ्या म्हणजे बिईंग अ सायकोलॉजिस्ट, मानसोपचारक, माझी सपोर्ट सिस्टीम खूप मोठी आहे, कारण मला स्वतःला मानसिक आजारांचा अनुभव आहे, त्रास आहे आणि मी मानसोपचारक म्हणून काम करताना मी सपोर्ट सिस्टीम उभी कशी करा हेही लोकांना शिकवत असल्यामुळे माझी सपोर्ट सिस्टीम पण स्ट्रॉंग आहे. त्यामुळे जेव्हा मला असं वाटायला लागलं की मला नाही जगायचं, मला काहीच येत नाही, मला एवढंही समजलेलं नाही आहे आणि मी ह्या जगात जगायला नालायक आहे, टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्स जगामध्ये माझी लायकी नाही जगण्याची, मी जगता कामा नये, असं जेव्हा सुसायडल थॉट्स माझ्या मनात यायला लागले,
सुसायडल आयडिएशन वाटायला लागलं की आता मी हे पुढचं फेस नाही करू शकत लोकांना, सो मला जमिनीनेच घ्यावं किंवा समुद्राने मला ओढूनच घ्यावं. तेव्हा मी लगेचच माझ्या मैत्रिणींशी बोलले, माझ्या सायकियाट्रिस्टना मी सांगितलं की मला असा त्रास होत आहे, आणि मग मला लोकांनी मदत केली. सो मला हे मानसिक म्हणायचं आहे, आधाराची खूप गरज असते त्या खूप काळात. जास्त गरज असते. आणि मग तुम्हाला तक्रार नोंदवायला कदाचित तुम्ही गाडी चालवत जाऊ शकत नाही किंवा कारण तुम्ही तेव्हा ती स्थिती नसते तशी राईट, मानसिक. गोंधळ झालेला असतो पूर्ण. काय बोलायचं काय नाही. हो. तिथे गेल्यावर ते काहीतरी 100 प्रश्न विचारतात, तुम्हाला ते आठवून उत्तरं द्यावी लागतात. बरोबर. तिथे कोणीतरी तुमच्या बरोबर असणं. बरं, ह्या 1.5-2 दिवस म्हणजे जेवढा काळ तुम्ही अरेस्टमध्ये होता तेव्हा तुम्ही काही खाल्लं आहे का, त्याच्यानंतर खाल्लं आहे का, त्यावेळी तुम्ही झोपला आहात का. सो त्याच्यामुळे सुद्धा त्या म्हणजे ह्या बहुतेक ज्या गोष्टी आहेत ना रोजचं, की तुम्ही खाल्लेलं असणं, नाही तर तुम्हाला चक्कर येईल, ॲसिडिटी होईल, उलट्या होतील, काहीही होईल, शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात ताणाचे. तर तुम्हाला ताणाचे काय परिणाम होतील तुम्हाला माहिती नाही आणि समोरच्यालाही माहिती नाही. सो जे बाकीच्या व्यक्ती आहेत ना, त्यांनी त्याच्या ह्या गोष्टींची, की त्याने व्यवस्थित खाल्लं गेलं आहे का, तर त्याला खायला देणं, त्याला जाणार नाही आहे खायला नीट, पण ते पुरवणं, त्याला बसून खायला लावणं, त्याच्याबरोबर झोपायला कोणीतरी असणं. जर समजा मी एकटी होते तर माझ्याबरोबर मला माझ्या मैत्रिणींनी मदत केली की त्या घेऊन गेल्या मला स्वतःच्या घरी, की आज तू एकटी झोपू नको. सो थोडे दिवस त्या व्यक्तीबरोबर कोणी ना कोणी असेल, ती व्यक्ती बोलेल, त्या व्यक्तीला दुःखाने रडायला येतंय किंवा रागाने रडायला येतंय, तर ते रडायसाठी त्याला मोकळेपणाने आपण त्याच्याबरोबर साथ देणं. म्हणजे आता रडू नको, रडून काही उपयोग नाही असं म्हणून नाही चालत. मग त्या व्यक्तीलाही माहिती आहे की आता रडून काही उपयोग नाहीये, पण रडायला येत आहे. सो बाजूबाजूच्या लोकांचं हे काम आहे की त्याच्या भावना ज्या काही त्याला वाटत आहेत, राग, असहाय्यता, रडणं, अजून काहीतरी, त्या व्यक्त करायला तुम्ही शांतपणे थांबणं, त्या व्यक्ती बरोबर थांबणं. आणि हे काम माझ्या सायकियाट्रिस्ट मित्रमैत्रिणींनी छान पद्धतीने केलं, म्हणून मी आता म्हणजे 4-5 दिवस झाले आहेत माझ्या बाबतीत हा प्रकार होऊन, तरी मी बऱ्यापैकी सावरू शकले आहे. आणि अजूनही मला यातनं बाहेर पडायला काही काळ जाईल, कारण जरी वरवर आपण कामं करतोय आणि बरे दिसतोय, लोकांना हसून खेळून बोलतोय, तरी हा धक्क्यातून पूर्ण बाहेर पडायला काही काळ जाईल. याची त्या व्यक्तीने पण जाणीव ठेवावी, आजूबाजूच्या व्यक्तीने जाणीव ठेवावी. इमिजिएट लागणारे पैसे त्या व्यक्तीला देणं महत्त्वाचं असतं. त्या व्यक्तीकडे पैसे, तुमचे सगळे पैसे दुसऱ्यांनी काढून घेतल्यावर, म्हणजे लिटरली तक्रार नोंदवताना सुद्धा 200 रुपये तुमच्याकडे नाही आहेत. तक्रार नोंदवायला ऑनलाईन तक्रार, आता मी इथे सावंतवाडीमध्ये सायबर सेल नसल्यामुळे मी ओरोसच्या सायबर सेलपर्यंत काही गेले नाही. मी इथे एका सायबर कॅफेमध्ये जाऊन कंप्लेंट नोंदवणार आहे, तर त्यांना 200 रुपये द्यायचे होते. ऑफकोर्स ती त्यांची फी आहे तक्रार नोंदवण्याची, पण ते द्यायला सुद्धा माझ्याकडे नव्हते. पण त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमच्याकडे जेव्हा असतील तेव्हा आणून द्या. सो ही मदत खूप जास्त फिजिकली महत्त्वाची आहे. सो जेव्हा असे फिजिकल मदत करणारे खूप लोक तुमच्या आसपास असतील आणि जेव्हा ते तुम्हाला म्हणतील की ओके हे झालं आहे, हे कोणाही बाबतीत होऊ शकतं, हा तुमचा दोष नाही आहे, असं जे आपल्याला वाटतं ना सारखं की एवढं कसं कळलं नाही, तू स्वतः त्या सिच्युएशन मध्ये गेल्याशिवाय तुला हे कळणारच नाही कधीच आयुष्यात की एवढं कसं कळत नाही, किंवा एवढे आपण त्यांच्या ताब्यात कसे जात राहतो हे कळणारच नाही जोपर्यंत तुमच्यावर ते येत नाही. त्याच्यामुळे मला माहिती असूनही मी बळी पडले. आणि असं बऱ्याच जणांचं होतं की ज्यांना माहिती आहे म्हणून माहिती नको का, माहिती घेण्यात काही अर्थ नाही का, तर आहे. येस, माहिती घ्या, स्वतःच्या मेंदूला मधून मधून सांगत राहा की ओके मला कुठलाही फेक कॉल आला तर मी पहिल्यांदा त्या कॉलवर काहीही न बोलता तो स्विच ऑफ करेन. अशासाठी, कारण जेवढं तुम्ही बोलत जाल, तुम्ही त्यांच्या एकेका प्रश्नांना उत्तरं देता किंवा तुम्ही तुमचे प्रश्न विचारता की का तुम्ही मला कॉल केलाय, माझा काही संबंध नाही, मग असं कसं, मग तसं कसं, माझा काही दिल्लीशी संबंध नाही, मग ते अजून बोलत जातात. सो काहीही न बोलता पहिलं फोन स्विच ऑफ ठेवणं, सरळ 15-20 मिनिटं, अर्धा तास, जेवढा किती वेळ ठेवता येईल, आणि तुम्ही असलेल्या जागेतून बाहेर जाणं मस्ट आहे. कारण ते तुम्हाला तेच सांगतात की तुम्ही आत्ता ह्या
जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्ही राहायचं आहे. तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल, तुम्ही आमच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. सो तुम्ही जर हे ब्रेक करू शकलात ना, तर पुढच्या सगळ्या प्रसंगाला तुम्ही बळी नाही पडणार, तुम्ही हाताळू शकता आणि त्यांच्या वरचढ तुम्ही होता. तर ते वरचढ होण्यासाठी पहिल्यांदा कॉल स्विच ऑफ म्हणजे मोबाईल स्विच ऑफ करणं आणि ताबडतोब आपण जिथे आहोत, कारण ही असुरक्षित जागा तुमच्यासाठी झालेली आहे आता. जेव्हा तो कॉल व्हिडिओ सर्व्हिलन्सच्या अंडर आहे तुम्ही म्हणून सांगणारा कॉल आला, त्या क्षणी ही बंद जागा जी आत्ताच्या क्षणापर्यंत तुमच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा होती, ती त्या क्षणापासून तुमच्यासाठी असुरक्षित जागा झाली, कारण तुम्ही बंदिवासात आहात तिथे. सो ॲज इफ इन जेल. हां, मग जी आतापर्यंत सुरक्षित जागा आहे तीच जागा तुमच्यासाठी अतिशय असुरक्षित झाली आहे. जे लोक तुमच्यासाठी आतापर्यंतचे सगळेच्या सगळे विश्वासाचे म्हणून आहेत, त्यांना तुम्ही ह्याच्यात घेऊ नाही शकणार आहात. कारण ते तुम्हाला असंच सांगतात की ओके, तुम्ही त्यांना घेतलं तर हे लीक होईल, जिकडे तिकडे जाईल आणि मग त्यांना पण इन्व्हेस्टिगेशन अंडर येईल, घेतलं जाईल. सो आधीच आपण कुठल्या तरी गुन्ह्यात गोवले गेले आहोत, अजून आपल्या प्रियजनांना कशासाठी त्रास, म्हणून आपण ते करत नाही. सो जी माणसं तुमच्या विश्वासाची आहेत, कारण ते विचारत जातात तुम्हाला, तुमच्या फॅमिली मेंबर्सपैकी कोणी असं करू शकतं का, दूरवरच्या फॅमिली मेंबर्सपैकी कोणी किंवा तुमच्या दूरवरच्या मित्रांपैकी कोणी, तुम्ही कुठल्या ठिकाणी गेला होतात, जर आता म्हणजे जसं मला सांगितलं की दिल्लीत, तर तुम्ही दिल्लीत आला होतात तेव्हा तुम्ही कुठल्या फ्रेंड्सना भेटला होतात का, म्हणजे मग आपल्या तारा कुठे जायला लागतात की दिल्लीतले माझे कोण फ्रेंड्स आहेत आसपासचे ज्यांनी हे केलं असेल, मग तेच तुम्हाला उलटं भासवतात. सो ही जी विश्वासाची माणसं असतात तीच तुम्हाला अचानक लांब ठेवावी वाटतात, कारण त्यांना तुम्हाला अर्थातच त्याच्यात घ्यायचं नसतं. सो त्यांचा ट्रॅप असा आहे, त्या ट्रॅपला उत्तर हेच आहे, जर तुम्हाला कळलं तर, जर नाही कळलं आणि तुम्ही फसले गेलात तर दॅट इज ओके. आपण फसवले जाणं हे सुद्धा गोष्ट ठीक आहे, हे स्वीकारायला वेळ जातो. मला 2 दिवस गेले, कदाचित कोणाला तरी 8-15 दिवस जातील, कोणाला तरी 2-4 महिने सुद्धा जाऊ शकतील, पण आपण फसवले गेलो आहोत हे जर आपण करू शकलो, स्वीकारू शकलो, तर ते तुम्हाला पुढच्या गोष्टी म्हणजे बाहेर यातून पडून पुढच्या गोष्टींमध्ये तुम्ही रमायला चालू करायला, तुमचं रुटीन चालू करायला लवकर मदत करतं. सो मला असं वाटतं की हेच आहे त्यातून की जे बळी ठरतील त्यांना आपण सपोर्ट देऊ. येस, आणि बँक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना या फ्रॉड्सबद्दल ट्रेनिंग दिलेली आहे, यांना या फ्रॉड्सबद्दलचं किंवा डिजिटल अरेस्ट या बद्दलची माहिती आहे, तर त्यांनाही माझं असं आव्हान राहील की कोणी तुमच्यासमोर जेव्हा अशा प्रकारची केस घेऊन येतं किंवा आपण फसले गेलो आहोत म्हणून काहीतरी कंप्लेंट नोंदवायला येतं, तर प्लीज त्यांना तुम्ही आम्हाला सांगायचं होतं, तुम्ही असं कसं केलं असं म्हणू नका, कारण की त्यांना कितीही सांगावं असं वाटलं असतं तरी ते करू शकत नाहीत त्यावेळी, आणि म्हणूनच तुम्हाला ते काम दिलं आहे ना, गुन्हे शोधणं. नाहीतर मग सगळं छान झालं असतं आणि ह्या डिपार्टमेंट्सची गरजच असली नसती. सो पोलिसांनी, बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी असं म्हणू नये की कसं काय झालं, ओके झालं आहे, ओके मॅडम, जसं माझ्या बँकेतल्या लोकांनी मला मदत केली की ओके मॅडम, आम्ही तुमचं तुम्ही सांगा सगळं काय आहे ते आणि आम्ही तुम्हाला मदत करतो. सो देन तुम्हाला होप वाटते की काहीतरी आशा वाटते की ओके आपल्याला मदत मिळत आहे किंवा आपण एकटे नाही आहोत आणि आपल्या बरोबर जग आहे की हे शोधून काढण्यासाठी किंवा काहीतरी पुढे निघेल चांगलं असं. तरच माणूस त्या बाहेर पडू शकतो. येस, मदतीचा खूप मोठा रोल आहे. तर या संवादातून आपल्या लक्षात आलं असेल की जो व्यक्ती या डिजिटल अरेस्टला बळी पडतो त्या व्यक्तीला मानसिक आधाराची खूप गरज असते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्या व्यक्तीने समुपदेशक, मानसोपचारक यांच्याशी संपर्क साधावा, निसंकोचपणे संपर्क साधावा. सहज ट्रस्टच्या या नंबरवर खाली संपर्क साधावा. धन्यवाद.